नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 16 एप्रिलच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आता आपण पाहतो की इथे आता प्रियाच्या खोलीची झडती घेताना मधुभाऊंना सायलीचा लहानपणीचा फोटो सापडलेला असतो. ते त्या फोटोकडे बघूनच असं म्हणतात, हा तर सायलीचा लहानपणीचा फोटो आहे. म्हणजे प्रिया आता सायलीच्या बाबतीत काहीतरी गडबड तर करत नाही आहे ना. तर आता तेवढ्यातच खालून काहीतरी आवाज येतो. अर्जुन म्हणतो, खाली कोणीतरी आलंय वाटतं, चला आपण पटापट खाली जाऊयात. तर आता खाली येऊन बघितल्यावर इथे प्रिया ही दारू पिऊन घरी आलेली असते. तिला दारूची नशा इतकी चढलेली असते की तिचा स्वतःवर संयमच नसतो. सायली तिला विचारते, प्रिया तू दारू पिऊन आली आहेस? प्रिया म्हणते, फक्त एक बूज दारू, असं ती बडबडते. तर सायली म्हणते, अगं सुभेदारांची सून आहेस ना, तरीही इतकी बेजबाबदार कशी काय वागू शकतेस? मधुभाऊ म्हणतात, माझी शिकवण तू कधीच घेतली नाहीस, वाटलं नव्हतं या थराला जाशील. तर सायली आता प्रियाला विचारते, कोण माणसं आहेत ती, त्यांच्याबरोबर पिऊन आली आहेस? तर प्रिया आता जोरातच सायलीला मागे ढकलते व म्हणते, ए तू कोण होतेस ग मला विचारणारी? तर अर्जुन आता सायलीला सावरतो. अर्जुन सायलीला म्हणतो, जाऊ देत ना मिसेस सायली, आपण वर जाऊयात, हिला जो तमाशा करायचा आहे ना तो करू देत. तर सायली म्हणते, अहो असं कसं? सायली आता प्रियाकडे जाते व म्हणते, प्रिया तुला घरच्यांनी या अवस्थेत बघितलं तर काय होईल कळतंय का? तर अर्जुन म्हणतो, अहो बघू द्यात ना, त्यांनाही कळेल त्यांची लाडकी सून कशी वागते. सायली आता प्रियाला म्हणते, प्रिया काय आहे ग, चल मी तुला आता पटकन तुझ्या खोलीत सोडून येते. तर अर्जुन रागातच म्हणतो, हे काय मिसेस सायली, प्रत्येक वेळी तिचं वागणं तुम्हाला पाठीशी का घालायचं आहे? तर सायली म्हणते, अहो पण घरच्यांना कळलं तर काय होईल माहिती आहे का? तर अर्जुन म्हणतो, कळू द्यात ना, ही कशी आहे ते, आपल्याकडून जर काही चूक झाली की कसं सगळ्यांना जमा करून सांगते. मी तर म्हणतो आपण आत्ताच सगळ्यांना बोलवूयात आणि हिचे कारनामे दाखवूयात. तर प्रिया आता नशेतच असते. ती म्हणते, हां बोलव, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तर अर्जुन म्हणतो, मी आत्ताच पूर्णाजी आणि मम्माला बोलावतो. तर सायली म्हणते, अहो तुम्ही हिला शिक्षा देण्याच्या नादात घरच्यांना का त्रास देत आहे? तर तेवढ्यातच इथे आता अश्विन येतो. प्रिया त्याला माय डार्लिंग करून मिठी मारते. ती बडबडतच असते. अश्विनला आता कळतं, त्याला वास येतो की ही दारू प्यायली आहे. तर अर्जुन म्हणतो, अश्विन बघतोयस ना तुझी बायको कशी वागते ते, काय करून आली आहे ते? तर अश्विन आता खूपच शॉक झालेला असतो. सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी प्रिया कुठे होती? अहो तिला कोणाची संगत लागली आहे हे आपल्याला कळायला नको का? अश्विन म्हणतो, मी आत्ताच क्लिनिकमधून आलो आहे, बघतेस ना? अर्जुन म्हणतो, अश्विन तू जेव्हा दारू पिऊन आला होतास बघ घरी, तेव्हा सगळ्यांना किती त्रास झाला होता, तुला आठवतं आहे ना? तर आता अश्विनला त्याचे ते दिवस आठवलेले असतात. अर्जुन म्हणतो, चल तुझ्याकडे तर तेव्हा काहीतरी कारण होतं, पण ही नुसतंच एन्जॉय करते. तर आता सायली अश्विनला मस्त म्हणते की अश्विन भाऊजी आता तरी विचार करा, प्रियाने खूप गोष्टी तुमच्यापासून लपवल्यात. तिचा खोटेपणा जसा जसा तुमच्या समोर येत जाणार आहे ना तसा तसा तुम्हाला त्रास होणार आहे. मधुभाऊसुद्धा म्हणतात, सुभेदारांची सून झाल्यावर जी आपसुकच जबाबदारी येते ना त्याची प्रियाला कल्पनाच नाही आहे. ना कोणाच्या मनाची कदर, ना कोणाला दुखावलं जातंय की काय याची भीती. तर आता अर्जुन म्हणतो, खरं तर मीच सगळ्यांना सांगणार होतो, पण आता ते काम तूच कर अश्विन, सगळ्यांना कळू देत. सगळे हिला जे डोक्यावर घेऊन नाचतायत ना त्या लोकांना हिचं खरं रूप काय आहे ते कळू देत. अश्विन म्हणतो, मी कोणालाही बोलावणार नाही आहे दादा, आणि तू सुद्धा हे प्रकरण मुद्दाम वाढवू नकोस. तर अर्जुन म्हणतो, अच्छा ऑफकोर्स. तो हसतच म्हणतो, एक गोष्ट मी विसरलो रे, ते कितीही चिडले ना हिच्यावर की ही परत सगळ्यांना मनवून घेणार आणि मग परत खोटं बोलणार आणि सगळ्यांना फसवणार. तर अश्विन आता रागातच म्हणतो, बास दादा, तिची एक चूक झाली म्हणून तिला एवढं बोलायची काहीच गरज नाही आहे. माझी बायको आहे ती, तिचा तोल गेला तर तिला सावरणं माझी जबाबदारी आहे. सायली म्हणते, अश्विन भाऊजी अहो आयुष्यात तिचा तोल गेला तर तुम्ही तिला सावरणं हे मान्य आहे, पण ती अशी बेताल वागली तर तुम्ही तिची कान उघडणी करणार नाही आहात का? तर प्रिया आता नशेतच म्हणते, अश्विन कान उघड माझे, कान उघड. तर अर्जुन म्हणतो, बघ तिच्याकडे, हिला तर कुठल्या गोष्टीची लाजच नाही आहे. अरे पण तू पण लाजच सोडली आहेस का? तर सायली म्हणते, अश्विन भाऊजी मला मान्य आहे की नवरा बायकोचं नातं विश्वासावर उभारलेलं असतं, पण तो विश्वास दोन्ही बाजूंनी असायला हवा. इथे फक्त तुम्ही तिच्यावर विश्वास टाकताय आणि ती तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेते. तर अश्विन म्हणतो,
वा, तन्वीला आता तिची बाजू मांडता येत नाहीये म्हणून तुम्ही आता तिच्या बाबतीत इतकं वाईट बोलणार आहात का? तर मधुभाऊ म्हणतात, ती दोघं खरं बोलतायत आणि तुम्ही सुद्धा माझे जावई बापूच आहात म्हणून तुमच्या हिताचं सांगतोय. प्रियाचं खरं रूप ओळखा. तिच्या मनात कोणाबद्दलही दयामाया नाहीये की प्रेम नाहीये. ती फक्त स्वतःचा विचार करते आणि स्वतःच्या फायद्याचा विचार करते. तर आता अश्विन म्हणतो, आय कांट बिलीव्ह दिस. तुम्ही स्वतःला हिचे वडील म्हणवता आणि स्वतःच हिच्यावर टीका करताय. नशीब ही तुमच्याकडून सुटली आणि तिच्या जन्मदात्यात वडिलांकडे गेली. तर आता अर्जुनला खूपच राग येतो. सायली रागातच म्हणते, अश्विन भाऊजी तुम्ही प्रियासाठी मधुभाऊंचा अपमान करताय. तर अश्विन म्हणतो, मला त्यांचा अपमान करायचा नव्हता. तो मधुभाऊंना म्हणतो, तुम्ही आधी बोललात म्हणून मी फक्त उत्तर दिलं आणि मला नाही वाटत इथे मला आणि तन्वीला कोणी काही बोलू शकतं. तो अर्जुनला असं म्हणतो की तुम्हाला ना तो मॉरल राईटच नाही आहे दादा, कारण तुम्ही तो याआधीच माथेरानला गमावलाय. आठवतंय ना? अच्छा, विसरलात का? हरकत नाही, मी आठवण करून देतो. तुमच्या लग्नानंतर तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असताना हनीमूनला माथेरानला गेला होतात ना, तेव्हा आम्ही सगळ्यांनी हिचा एक व्हिडिओ बघितला होता सायलीचा. आणि आता तन्वीची जशी अवस्था आहे ना, सेम तशीच अवस्था तेव्हा हिची झाली होती आणि किमान 60-70 लोकांसाठी तो फ्री शो होता. तर अर्जुन रागातच म्हणतो, अश्विन तेव्हा माझ्या बायकोच्या ड्रिंक्समध्ये कोणीतरी दारू मिक्स केली होती. तर अश्विन म्हणतो, मग तशी अवस्था यावेळी तन्वीची असू शकते असं नाही वाटत का तुला? तन्वीच्या बाबतीत असं झालं नसेल कशावरून? आणि तेव्हा आम्ही तिला कोणीतरी नकळत दारू पाजली असेल यावर विश्वास ठेवलाच होता ना. मग आता माझं सुद्धा ऐक. माझा तन्वीवर पूर्ण विश्वास आहे. सुभेदारांच्या घराला शोभणार नाही असं ती काहीही करणार नाही, हे मला माहिती आहे आणि मला खात्री आहे कोणाला तरी तिची गंमत करायची होती म्हणून तिच्या ग्लासमध्ये दारू टाकली असणार आणि ती बिचारी शुद्धीवर नाही आहे. तर तिची बाजू मांडण्याची तुम्ही तिला एक संधीसुद्धा देत नाही आहात. तर आता अर्जुन म्हणतो, अरे तिला संधी दिली ना तरी ती खोटंच बोलणार आहे. आणि अरे तुला तिचं खरं रूप का दिसत नाही आहे यार? तर अश्विन म्हणतो, ते तर नाही माहीत, पण तुझी वेगवेगळी रूपं मला नक्कीच दिसत आहेत आणि ती बघत राहण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही आहे. तर सायली म्हणते, अश्विन भाऊजी तुमच्या भल्याचं नसेल ते आम्ही तुम्हाला का सांगू? तर अश्विन म्हणतो, हो, हल्ली तुम्ही तेच करताय. तो तन्वीला म्हणतो, चल तन्वी, यांची तुझ्याबद्दलची मतं ऐकत बसलो ना आपण तर रात्रभर आपल्याला इथेच थांबावं लागेल. आणि हो दादा, आम्ही इथून गेल्यावर हाका मारून सगळ्यांना गोळा करू नकोस. नाही, काय आहे ना की तन्वी तुझी वहिनी आहे हे लक्षात असू देत आणि आता जे घडलंय ते आपल्यातच असू देत. असं म्हणत आता अश्विन प्रियाला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. तर आता अर्जुन म्हणतो, कोणी प्रेमात इतकं आंधळं असू शकतं का? तन्वीचा राग येण्यापेक्षा मला अश्विनची जास्त भीती वाटते. त्या सायली म्हणते, मला तर भीती वाटते प्रियामुळे अश्विन भाऊजी कधी ना कधी नक्कीच दुखावले जाणार आहेत. पण आपण हा विषय आता नको वाढूयात. निदान अश्विन भाऊजी म्हणतायत म्हणून तरी कोणाला नको सांगूयात. सायली म्हणते, मधुभाऊ आपण इतकी वर्ष प्रियाच्या चुका पोटात घालत आलोय. मग तिने चुका करायच्या, आपण तक्रार करायची, मग पुन्हा तिने काहीतरी नवीन प्लॅन करायचे, हे चक्र सुरूच राहणार आहे. मधुभाऊ म्हणतात, अगं तसंही तक्रारीचा उपयोग कधी असतो? माणूस सुधारणार असेल तेव्हा ना. त्या सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही आता झोपायला जा, काळजी करू नका. तर आता मधुभाऊंना तो सायलीचा लहानपणीचा फोटो पुन्हा आठवतो. ते मनातच असं म्हणतात, प्रियाने जे केलं त्यात साऊला तो फोटो दाखवायचाच राहून गेला, पण आता नकोच, तो फोटो हिला दाखवूनच बोललेलं बरं, म्हणजे काही शंकाच राहणार नाही. तर अर्जुन पण म्हणतो की मधुभाऊ तुम्ही आता आराम करा. तर आता खोलीत आल्यावर मधुभाऊ विचार करतच असतात व असं म्हणतात की प्रियाकडे साऊचा लहानपणीचा फोटो होता, पण तिने का घेतला असेल तो फोटो? तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया झोपेतून उठल्यावर म्हणते, डोकं का जड झालंय माझं इतकं. मला अंधूक आठवतंय मी पार्टीतून निघाले तर तेवढ्यातच आता अश्विन प्रियाला लिंबू पाणी घेऊन आलेला असतो व विचारतो, कसं वाटतंय तन्वी आता? तर प्रिया नाटकच करत म्हणते, अश्विन मला वाटतंय मी आजारी पडणार आहे, मला कसं तरी होतंय रे. अश्विन म्हणतो, हँगओव्हरचा परिणाम आहे. तर प्रिया म्हणते, हँगओव्हर? तर अश्विन म्हणतो, हो, घे आधी लिंबू पाणी पिऊन घे. प्रिया म्हणते, अश्विन काल रात्री काय झालंय ते मला आठवतच नाही आहे रे. तर अश्विन म्हणतो, आठवण्याच्या अवस्थेतच नव्हतीस तू. तर आता प्रिया म्हणते, सॉरी, खरंच सॉरी अश्विन. तर अश्विन म्हणतो, इट्स ओके, हे लिंबू पाणी पिऊन घे, बरं वाटेल तुला.
तर आता प्रिया मनातच असं म्हणते, काल मी दारू पिऊन आले तेव्हा घरी कोण कोण होतं, मी दारू पिऊन आले ते म्हातारीला कळलं असेल की काय. तर ती आता नाटकच करत म्हणते, मला काल काय घडलं ते खरंच आठवत नाही आहे. काल मी घरातनं बाहेर पडले तेव्हा माझ्या मैत्रिणी मला भेटल्या. त्या मला लग्नाला बोलावलं नाही म्हणून चिडल्या होत्या माझ्यावर. मला म्हणाल्या आम्हाला पार्टी हवी आहे म्हणून मी त्यांना जेवायला बाहेर घेऊन गेले. तिथे मी फक्त ज्यूस प्यायले होते. मला असं वाटतं ना त्या ज्यूसमध्ये गमतीत त्याने दारू घातली असणार. पण पुढे काय झालं मला काहीच आठवत नाही आहे. तर अश्विन म्हणतो, तन्वी मी तुला काही विचारलं आहे का? हे बघ माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर प्रिया नाटकच करत म्हणते, मी जायलाच नको होतं तिथे, मी कशाला गेले. मी स्वतःला कानाखाली मारून घेते. तुला न सांगता जायलाच नको होतं, माझं चुकलं आहे. तर अश्विन म्हणतो, मला माहिती आहे, मी दादाला काल हेच सांगितलं की नक्की कोणीतरी तिच्यासोबत गंमत केली असणार. तर आता हे ऐकून प्रियाला धक्का बसलेला असतो. तर इथे दुसरीकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, तन्वी आणि प्रिया आधीपासूनच मैत्रिणी होत्या हे आपल्याला कोर्टात सिद्ध करता येणार आहे. आपल्याला थिएटरमध्ये जे पुरावे मिळालेत ना त्याचा खूप उपयोग होणार आहे. तर अर्जुन म्हणतो, आपल्या हाती आणखी स्ट्रॉंग पुरावे आलेत. साक्षीच्या बुटीकमध्ये शॉपिंग करायची त्याचं व्हिजिटिंग कार्ड आश्रमात सापडले. शिवाय त्या बुटीकमधून साक्षीच्या नावाचे बिलसुद्धा सापडलेत आपल्याला. आणि हे पुरावे मी इतक्यात कोर्टात प्रेझेंट करणार नाही आहे, कारण एक एक पुरावे हे प्रूफ करू शकत नाही की साक्षी त्या रात्री आश्रमात होती. आणि आपल्याला हे प्रूफ करता आलं की खुनाच्या रात्री तीच आश्रमात होती तरी तिनेच खून केलाय हे प्रूफ करणं नेक्स्ट पायरी असणार आहे. तर अर्जुन म्हणतो, पण सध्या आपला फोकस साक्षी त्या रात्री आश्रमात होती हे प्रूफ करण्यातच ठेवायचं आहे. आणि त्यासाठी हे छोटे पुरावे एकत्र करून त्यांचं कॉन्क्रीट मिक्सचर करून ते कोर्टात प्रेझेंट करावं लागणार आहे. आणि दामिनीला कोर्टाने जो वेळ दिला आहे त्या वेळात आता ती साक्षी त्या 2 तासांमध्ये कुठे होती याची एक मेजर स्टोरी क्रिएट करणार. तर चैतन्य असं म्हणतो, आणि तिच्या त्या खोट्या स्टोरीसाठी ती असे पुरावे उभे करेल ना की ते आपल्याला अजिबात हलवता येणार नाही. तर आता इथे प्रिया अश्विनला विचारते, मी रात्री आले तेव्हा अर्जुन तिथे होता का? आणि सायलीसुद्धा? म्हणजे घरच्यांसमोर तमाशा झाला? पूर्णाजीला काय वाटलं असेल? आणि आई बाबा? असे प्रश्न ती विचारू लागते. आता अर्जुन सायलीने कन्फर्म त्यांना भडकवलं असणार. माझी चूक नसताना माझ्यासोबतच असं का घडतं असं ती विचारू लागते. आता प्रिया स्वतःलाच मारून घेण्याचं नाटक करते. मी मूर्ख आहे, मी जायलाच नको होतं असं ती म्हणते. तर अश्विन म्हणतो, अगं तन्वी काय करतेस तू, वेडी आहेस का? तू जेव्हा घरी आलीस तेव्हा फक्त दादा आणि सायली तिथे होते. पूर्णाची मम्मापर्यंत अजूनही काही पोचलेलं नाही आहे. तर प्रिया म्हणते, त्यांना कळलं नसलं तरी मला स्वतःचीच लाज वाटते. मी आता स्वतःचा चेहरा आरशात बघू नाही शकणार. तर अश्विन तिला जवळ घेत म्हणतो, तू स्वतःला दोष देऊ नकोस. मला माहिती आहे तू हे सगळं मुद्दाम केलेलं नाही आहेस. तो म्हणतो, अशी चूक सायलीच्या बाबतीत ही झाली होती आणि आता रडायची थांब बघू. आणि हो, परत असं काही घडणार नाही याची काळजी घे, कारण पुढच्या वेळेला मी सगळ्यांनाच कळण्यापासून थांबवू शकेन की नाही मला माहीत नाही. तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी थालीपीठ केलेलं असतं. तर आता सायली प्रताप व कल्पनाला थालीपीठ वाढते. तर प्रताप कल्पनाला विचारतो, कल्पना तन्वी कुठे आहे गं? ते दोघेही अजून उठले नाही आहेत का? तर कल्पना म्हणते, काय माहिती, पण अश्विनसुद्धा अजून घरीच आहे. एव्हाना त्याची हॉस्पिटलला जायची वेळ होते. तर विमल म्हणते, ताई मी अश्विन दादांना सकाळी किचनमध्ये पाहिलं होतं पण तन्वी ताई कुठे दिसल्या नाही. तर आता अश्विन व प्रिया ब्रेकफास्ट करायला येऊन बसतात. प्रताप म्हणतो, काय रे अश्विन, आज उठायला उशीर झाला का दोघांना? तर कल्पना म्हणते, हे काय तुम्ही दोघं आज निवांत आहात, तुला जायचं नाही आहे का हॉस्पिटलला अश्विन? तर अश्विन म्हणतो, नाही जायचं आहे ना, पण रात्री मी जरा उशिरा आलो आणि तन्वी माझी वाट बघत जागी होती. मग गप्पा मारत आम्ही बसलो, रात्रीपर्यंत उशीर झाला, तर सकाळी उठायलासुद्धा उशीर झाला असं तो खोटं कारण सांगतो. तर तरी तन्वी मला सांगतच होती की मी लवकर उठून रांगोळी काढेन, पण मीच म्हटलं, अगं तू रात्री जागी होतीस ना, तर आता जरा आराम कर, पूर्ण झोप झाल्यावरच उठ. तर प्रताप म्हणतो, शाब्बास, अशीच एकमेकांची काळजी घ्यायची. तर आता सायली तन्वी व अश्विनला नाश्ता आणून देते. कल्पना म्हणते, तुमची जोडी अशीच राहू द्या. कल्पना आता म्हणते, तन्वी आज आपण मंदिरात जाऊन येऊयात का? तसंही तुमचं लग्न झाल्यापासून देवदर्शन झालेलंच नाही आहे. शिवाय पूर्णाई पण सांगत होत्या की तुम्हाला घेऊन मंदिरात जायला हवं. तर तन्वी म्हणते, हो चालेल ना, तसंही तुमच्या दोघींच्या मनात आलंय तर मी काय नाही म्हणणार आहे का?
कल्पना म्हणते, अश्विन आजच्या दिवशी जरा लवकर घरी ये हां. तर अश्विन हो असं म्हणतो. तर आता इथे अर्जुन म्हणतो, महिपत आणि साक्षीचे पुरावे क्रिएट करायचे होते, त्यात लूप होल्स होते, म्हणून ते आपल्याला कोर्टासमोर प्रेझेंट करता आले आणि प्रूफ करता आले. पण दामिनी जे पुरावे क्रिएट करेल ना, त्यात एकही लूप होल्स नसतील आणि आपल्याला ते होऊ द्यायचं नाही आहे. तर चैतन्य म्हणतो, पण एक गोष्ट चांगली झाली की मधुभाऊंशी व्यवस्थित बोलता येणार आहे आता आपल्याला. आपण काही दिवस आधी हे करू शकत नव्हतो, पण आता त्या रात्रीबद्दल आपल्याला पाहिजे तितकं डिटेल्स परत आपण डिस्कस करता येईल. तर आता अर्जुन म्हणतो, पण कुठली तरी एक इम्पॉर्टंट डिटेल्स मिस होते. एक लिंक अशी आहे, एक लिंक चैतन्य, ती लिंक ना सापडत नाही आहे, ज्यामुळे सगळे पुरावे कोर्टासमोर एका चेनमध्ये प्रेझेंट करता येतील. फक्त ती लिंक सापडायला हवी. तर मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता अर्जुन सायलीला म्हणतो, मी मधुभाऊंना भेटायला चाललो आहे, त्यांच्याशी बोलतो. जर आपल्याला परमिशन मिळाली आश्रमात जाण्याची तर त्यांच्या मनाची तयारी असलेली बरी. तर आता त्यांना जोरातच अश्विनच्या खोलीतून अश्विनचा मधुभाऊ असा ओरडण्याचा जोरात आवाज येतो. सायली व अर्जुन आता अश्विनच्या खोलीत धावतच जातात. अश्विन मधुभाऊंना रागातच म्हणत असतो की पहिले तर तुम्ही आमच्या खोलीत यायलाच नको होतं, आलात वरून तन्वीला खोटारडी म्हणताय. तर अश्विनच्या आवाजाने आता घरातली सगळी लोक अश्विनच्या खोलीत आलेली असतात. कल्पना पण अश्विनला म्हणते, अरे काय चाललंय तुझा आवाज एवढा मोठा आहे की एवढा हॉलपर्यंत आला आम्हाला. तर अश्विन म्हणतो, काय झालंय ना ते या मधुभाऊंनाच विचारा, सांगा की तुम्ही इथे येऊन माझ्या बायकोची उलट तपासणी करत होतात, असं तो मधुभाऊंना म्हणतो. तर सायली म्हणते, आपल्या वडिलांनी आपल्याला प्रश्न विचारले याला आरोप करणं म्हणत नाहीत अश्विन भाऊजी, पण हे प्रियाला कधीच कळणार नाही आहे. तर अर्जुन रागातच अश्विनला म्हणतो, तू मोठ्यांशी इतकं रूडली कधीपासून वागायला लागलास अश्विन. तर अश्विन म्हणतो, या घरात पाहुणे म्हणून राहणारी माणसं जेव्हा माझ्या बायकोवर आरोप करतात ना तेव्हापासून. तर मित्रांनो, आता पुढील भागात काय घडणार हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.